Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying maths and science with me. नेहमीप्रमाणे माझ्यासोबत मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास तर तुम्ही करतात, पण आता नुकतीच तुमची होणार आहे सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्स. या ब्रिज कोर्स बाबत बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहे, तर मी तुमच्यासाठी ब्रिज कोर्सची जी पूर्व चाचणी आहे इयत्ता 7वी साठी ती आज घेऊन आलेली आहे. आय थिंक तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. चला बघूया ब्रिज कोर्स साठी या पूर्व चाचणीसाठी कुठला. तर सगळ्यात पहिले बघा, जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांना हे प्रश्न मराठीमध्ये असणार आहे आणि जे सेमी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांना असं सेमीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये प्रश्न असणार आहेत. मग आता आपण इयत्ता 7वीची विज्ञानाची पूर्व चाचणी ही उत्तरांसहित बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला पहिला प्रश्न असणार आहे 4 मार्क्सला, टेल द नेम्स. आता ही जी पूर्व चाचणी आहे ती तुमची, आता तुम्ही इयत्ता 7वीला आहे तर तुमची 6वीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही पूर्व चाचणी असणार आहे. समजा तुम्ही आता 8वीला आहात तर तुमची 7वीची जे तुमचं सायन्स सिलेबस आहे त्याचं तुम्हाला किती आकलन झाले, किती नॉलेज आहे त्याच्यावरती ही तुमची पूर्व चाचणी आधारित आहे. किंवा तुम्ही 6वीला असाल तर तुमची 5वीच्या सिलेबस वरती असणार आहे. अशा पद्धतीने ही पूर्व चाचणी तुमची टेस्ट करण्यासाठी तुम्हाला मागच्या इयत्तेचं किती आकलन झालं यासाठी ही पूर्व चाचणी असणार आहे. चला बघूया इयत्ता 7वीची विज्ञानाची ही सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्स. आता बघा पहिला क्वेश्चन आहे टेल द नेम्स, म्हणजे तुम्हाला विचारले की नाव सांगायचं आहे याच्यामध्ये. तर पहिला क्वेश्चन आहे आपला द मोशन ऑफ द पेंड्युलम ऑफ क्लॉक. आता सगळ्यांना माहिती आहे की पेंड्युलम किंवा आपण घड्याळ म्हटलं, हे जे घड्याळ असतं या घड्याळाला काय काय असतात, काटे असतात. मग या काट्यांची गती काय आहे, त्या काट्यांची गती कुठली गती असणार आहे, कोणते आणि फिरत असतात हे, दे मूव्ह विथ विच मोशन, दॅट इज दे मूव्ह विथ सर्क्युलर मोशन. कोणत्या मोशन मध्ये फिरत असतात ते, त्यांची गती असणार आहे सर्क्युलर मोशन. किंवा काही जण विद्यार्थी म्हणतील की एका स्पेसिफिक पिरियड नंतर ते 12 वाजतात, परत 3 वाजतात, मग 6 वाजतात, 9 वाजतात, असं स्पेसिफिक कालावधी नंतर काय करत असतात ते विशिष्ट ठिकाणून काय करत असतात, अंतर पार करत असतात. त्यामुळे इथे तुमची पिरियडिक मोशन सुद्धा इथे आन्सर हे तुमचं असू शकतं. दॅट्स व्हाय बोथ आन्सर्स आर राईट, सर्क्युलर मोशन और पिरियडिक मोशन. ओके, क्लियर एव्हरीवन. चला बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. द पिगमेंट प्रेझेंट इन इपिडर्मिस लेयर ऑफ द स्किन. आता बघा आपल्या सर्वांची स्किन आहे, कोणाचा रंग खूप उजळ असतो, कोणाचा गव्हाळ रंग असतो, कोणाचा सावळा रंग असतो. या सर्वांच्या रंगाच्या मागे काय, कशामुळे हा आपल्या स्किनचा किंवा आपल्या जे चेहऱ्याचा किंवा आपल्या त्वचेचा रंग असा का असतो, तर आपल्या स्किनच्या खाली इपिडर्मिस लेयर असतो. त्या इपिडर्मिस लेयर मध्ये एक पिगमेंट प्रेझेंट असतं. त्या पिगमेंटचं नाव तुम्हाला इथे विचारलेलं आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पिगमेंट? ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल, दॅट इज मेलॅनिन. मेलॅनिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं आणि या पिगमेंटमुळे काय असतं, आपल्या त्वचेचा रंग हा डिसाइड होतो. ज्या व्यक्तींमध्ये मेलॅनिनचं सिक्रेशन हे अधिक होत असतं त्यांचा रंग काय असतो, थोडा डार्क असतो, आणि ज्यांच्यामध्ये थोडं सिक्रेशन कमी असतो त्यांचा रंग थोडा फेअर असतो. क्लियर एव्हरीवन. चला बघूया आपला थर्ड क्वेश्चन. द फोर्स अप्लाइड बाय मशीन्स. आता सगळ्यांना माहिती आहे टाइप्स ऑफ फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. मग मशीन्समुळे कुठल्याही, आता समजा ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरमुळे जो फोर्स लावला जातो किंवा कुठल्याही मशीनमुळे आपण जो फोर्स लावतो त्या मशीनमुळे लावलेल्या फोर्सला काय म्हणणार आहे आपण, मेकॅनिकल फोर्स. येस, द फोर्स अप्लाइड बाय मशीन इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल फोर्स. दिस इज युअर आन्सर. म्हणजे तुमचं मशीन या शब्दातच तुमचा आन्सर लपलेला आहे. मशीन्स म्हणजेच मेकॅनिकल फोर्स. क्लियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम ऑफ द न्यूट्रिएंट्स. आता सगळ्यांना माहिती आहे आपण डेली लाईफ मध्ये आपल्या रोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी खात असतो, भाजी, पोळी, वरण, भात. मग या सगळ्या पदार्थांमधून आपल्याला नक्की काय मिळत असते? येस, वी गेट डिफरंट टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स. मग या न्यूट्रिएंटची नावं तुम्हाला इथे विचारले, मग तुम्ही ऍटलीस्ट 2, 3, 4 नावं तरी लिहिण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्यांना माहिती आहे आपण जी भात खातो किंवा पोळी खातो त्या सगळ्यांमधून आपल्याला काय मिळतो, फर्स्ट न्यूट्रिएंट इज कार्बोहायड्रेट्स. आपल्याला सगळ्यात पहिले मिळत असतं कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खात असतो, पल्सेस खात असतो, त्यातून आपल्याला मिळत असतो प्रोटीन्स. ओके, त्यानंतर आपण ऑइल, घी यांचा समावेश आपल्या फूडमध्ये असतो, त्याच्यामधून आपल्याला फॅट्स मिळत असतात. त्यानंतर आपण फ्रुट्स, लेफी व्हेजिटेबल खात असतो. या सगळ्यांमधून आपल्याला मिळतात व्हायटमिन्स अँड मिनरल्स. व्हायटमिन्स अँड मिनरल्स. त्यानंतर आपण काही फायब्रस सबस्टन्स सुद्धा खात असतो. हे आहेत तुमचे न्यूट्रिएंट्स.
जे जे खातो त्यातून काय मिळतं आपल्याला, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हायटमिन्स अँड मिनरल्स हे सगळं मिळत असतं आपल्याला ॲज अ न्यूट्रिएंट, आपण जे फूड खातो त्याच्यामधून. अशा पद्धतीने इथे तुम्हाला 4 मार्क्स हे मिळणार आहे. टेल द नेम्स मध्ये फक्त तुम्हाला नावं लिहायची आहे. चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स. अगदी सिंपल क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, डॅश डॅश पोल्स अट्रॅक्ट इच अदर. आता सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चुंबकाचे गुणधर्म. जे नॉर्थ जे आहे ते जर एकमेकांच्या जवळ आले तर ते काय करतात, एकमेकांना रिपेल करतात. हे म्हणजे आता समजा हे नॉर्थ आहे तर ते एकमेकांना दूर सारत असतात. पण हा नॉर्थ आहे आणि हा साऊथ आहे, ते जर एकमेकांच्या जवळ आणले तर ते काय करतात, अट्रॅक्ट करत असतात, एकमेकांना चिटकत असतात. सो आपला हाच गुणधर्म, मॅग्नेटचा गुणधर्म इथे दिलेला आहे. डॅश डॅश पोल्स अट्रॅक्ट इच अदर. कोणते पोल्स मग एकमेकांना अट्रॅक्ट करतात, नॉर्थ आणि साऊथ. म्हणजे काय आहे, लाईक आहे की अनलाईक आहे. येस, इट्स नथिंग बट अनलाईक. म्हणजे हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, ते अनलाईक आहे म्हणून ते अट्रॅक्ट करतात. आणि लाईक साऊथ जवळ आले तर काय होणार आहे, ते एकमेकांना रिपेल करणार आहे. सो आवर आन्सर इज अनलाईक. अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. क्लिअर, सिंपल आन्सर आहे. तिथून बघून तुम्हाला फक्त आन्सर लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निकेल इज डॅश डॅश सबस्टन्स. आता तुम्ही मॅग्नेटिक सबस्टन्स शिकली आहे, तर मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक. आता मॅग्नेटिक सबस्टन्सच्या यादीमध्ये सगळ्यात पहिले 3 लक्षात ठेवायचे. कुठले कुठले तुम्ही, आयर्न, कोबाल्ट अँड निकेल. हे तिघ सबस्टन्स काय आहे, मॅग्नेटिक आहे, म्हणजे चुंबकीय पदार्थ आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, मॅग्नेट, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल या तिघांनाही चुंबक, लोखंड किंवा लोखंडाचे पदार्थ चुंबक काय होत असतात, चिटकत असतात. बाकी उरलेले सगळे काय आहे, नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणून आयर्न, कोबाल्ट, निकेल हे तीनही लक्षात ठेवायचं तुम्ही. मग तुम्हाला इथे काय दिले, निकेल इज डॅश डॅश सबस्टन्स. सो निकेल इज अ मॅग्नेटिक सबस्टन्स. निकेल काय आहे तुमचा, मॅग्नेटिक सबस्टन्स. सो युअर आन्सर इज व्हॉट इज, मॅग्नेटिक substance. Clear everyone? Let's see the next question. Metals like silver and gold can be drawn into wires due to property. आता सगळ्यांना माहिती आहे सोनं आणि चांदी यांच्या काही प्रॉपर्टीज तुम्ही मागच्या इयत्तेत शिकले. मग आता सोन्याची अशी प्रॉपर्टी की ज्याच्यापासून आपण थिन वायर, बघा कानामध्ये रिंग्स बनवत असतो किंवा काड्या, एक लहान बाळाच्या कानामध्ये ती काय असतं, बाडी घालत असतात. मग त्याची बारीक अशी तार तयार करत असतात किंवा सोन्याचे वेगवेगळे दागिने तयार करत असतात. मग कुठल्या प्रॉपर्टीमुळे आपण सोन्याचे आणि चांदीचे वायर काढू शकतो त्याच्यापासून आणि त्याची दागिने बनवू शकतो, त्याची वायर काढू शकतो, वेगवेगळे दागिने बनवू शकतो. तर ही प्रॉपर्टी आहे, दॅट इज डक्टिलिटी ऑर मॅलिएबिलिटी. येस, आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. डक्टिलिटी म्हणजे काय आणि मॅलिएबिलिटी म्हणजे काय. मॅलिएबिलिटी म्हणजे वर्धनीयता, म्हणजे ठोकून ठोकून आपण त्याच्यापासून थिन शीट्स, आपण पत्रे तयार करू शकतो. आणि डक्टिलिटी म्हणजे त्याच्यापासून वायर्स, थिन वायर्स काढू शकतो. प्रॉपर्टी आहे, दॅट इज डक्टिलिटी ऑर मॅलिएबिलिटी. येस, आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. डक्टिलिटी म्हणजे काय आणि मॅलिएबिलिटी म्हणजे काय. मॅलिएबिलिटी म्हणजे वर्धनीयता, म्हणजे ठोकून ठोकून आपण त्याच्यापासून थिन शीट्स, आपण पत्रे तयार करू शकतो. आणि डक्टिलिटी म्हणजे आपण त्यांच्यापासून थिन वायर काढू शकतो. सो मेटल्स लाईक सिल्वर अँड गोल्ड कॅन बी ड्रॉन इन टू वायर ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ डक्टिलिटी. तर ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे, वायर काढणे म्हटलं की डक्टिलिटी, पत्रे तयार करणं म्हटलं की मॅलिएबिलिटी. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. सो युअर आन्सर इज डक्टिलिटी. क्लिअर एव्हरीवन? लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज द सबस्टन्स गेट फ्रॉम एनिमल्स आर कॉल्ड ॲज. जे प्राण्यांपासून आपल्याला मिळतं त्याला कुठलं ओरिजिन म्हणणार. येस, व्हेरी सिंपल, ॲनिमल ओरिजिन. आणि जे वनस्पतींपासून मिळणार त्यांना काय म्हणणार, प्लांट ओरिजिन. सो वी गेट फ्रॉम ॲनिमल्स, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द ॲनिमल ओरिजिन. दिस इज युअर आन्सर. सो आय थिंक तुम्हाला हे 8 मार्क्स इथे फिक्स मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 1 टेल द नेम्स हे 4 मार्क्सला आहे आणि क्वेश्चन नंबर 2 फिल इन द ब्लँक्स हे 4 मार्क्सला आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही या प्रश्नांचा सराव करू शकता. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत आपला ह्या पूर्व चाचणीचा 3rd क्वेश्चन. काय आहे बघूया. फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द जो आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, मँगो, बनियान, ग्राम अँड पाम. ओके, मँगो सगळ्यांना माहिती आहे, आंब्याचे झाड. बनियान म्हणजे वडाचे झाड. ग्राम म्हणजे हरभरा आणि पाम म्हणजे कोकोनट ट्री किंवा आपण नारळाचे झाड म्हणूया.
मग आता तुम्ही इथे लक्षात घ्या की हे सगळे मोठी मोठी ट्रीज दिसतात, मँगो, बनियान आणि पाम हे मोठे मोठे ट्रीज दिसतात. त्याच्यामध्ये ग्राम हे काय येणार आहे, बुशेस मध्ये येणार आहे. छोटंसं झुडूप आहे ते, छोटंसं. तुम्ही हरभरा खाल्ला असेल तर त्या हरभऱ्याचं जे झाड आहे ते तुम्ही बघितलं असेल, ते छोटं, म्हणून याच्यामध्ये ऑड मॅन आउट काय येणार, तुमचा ग्राम येणार आहे, बिकॉज इट इज स्मॉल बुश. ओके, दॅट्स वाय इट इज ऑड मॅन आउट फ्रॉम दिस. ओके, next one, gold, iron and wood. All of you know gold, iron both are metals. Wood is not metal. That's why wood is your answer. Or again any other reason. Gold, iron is a good conductor of heat and electricity. Gold and iron is a good conductor of heat and electricity. Wood is a bad conductor of electricity. Wood काय आहे तुमचं bad conductor आहे. इलेक्ट्रिसिटीचं काय आहे, bad conductor आहे. That's why your answer is wood. अशा पद्धतीने याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क, अशा पद्धतीने तुम्हाला इथे 1 मार्क या प्रश्नाचे मिळणार आहे. चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 4, फाइंड द टाइप्स ऑफ एनर्जी फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. मग तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले असणार आहे, त्या ऑप्शन्स मधून तुम्हाला कुठल्या प्रकारची एनर्जी मिळते तर ती लिहायची आहे. तुम्हाला आता इथे अशा पद्धतीने एक्झाम मध्ये ऑप्शन्स पण दिलेले आहे, मग त्यातून फक्त जस्ट चूज करायचं आहे. मग आता आपण डायरेक्टली बघूया. ड्यू टू लाऊड साऊंड द ग्लासेस ऑफ विंडोज गेट क्रॅक. बघा कधी कधी डीजेचे साऊंड किंवा एखाद्या गाडीचा हॉर्न किंवा कुठलाही आवाज इतका जास्त असतो की त्याच्यामुळे अक्षरशः तुमच्या ज्या घराच्या खिडक्या आहेत त्यांना क्रॅक्स जात असतात, तडकत असतात त्या. ओके, सो हे क्रॅक्स कशामुळे जात असतात, कुठल्या एनर्जीमुळे, कशामुळे, तर साऊंड एनर्जी जी असते, ध्वनी ऊर्जा असते, त्या ध्वनी ऊर्जामुळे हे सगळं घडत असतं. ग्लासेसला काय होत असतात, क्रॅक जात असतात. सो युअर आन्सर इज साऊंड एनर्जी, म्हणजे ध्वनी जी ऊर्जा आहे त्या ध्वनी ऊर्जेमुळे हे सगळं असं घडत असतं. नेक्स्ट वन, प्लांट्स प्रिपेअर फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट. सगळ्यांना माहिती, फोटोसिंथेसिस प्रोसेस, प्रकाश संश्लेषण क्रियाने वनस्पती काय करत असतात, आपले अन्न तयार करत असतात. कार्बन डायऑक्साइड घेतात, वॉटर घेतात, सनलाइट घेतात, क्लोरोफिल पिगमेंटच्या साहाय्याने काय करतात, फोटोसिंथेसिस करत असतात. मग सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये कुठली एनर्जी इन्व्हॉल्व होत असते की ज्याच्याशिवाय तुमचं फोटोसिंथेसिस होणारच नाही. सगळं मिळालं, वॉटर मिळालं, कार्बन डायऑक्साइड मिळालं, सगळं मिळालं, फक्त तुम्हाला सनलाइट मिळाली नाही तर काय होणार आहे, तुमची जी फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे ती कंप्लीट होणार नाही. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट विच एनर्जी, दॅट इज लाइट एनर्जी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. When key is given to toy, it start playing or it take motion. Okay? When key is given, बघा तुम्हाला छोटं लहानपणी तुम्ही खेळत होते तेव्हा छोटे छोटे खेळणे होते, अशी त्याला चावी दिली की ते असं टाळ्या वाजवायचं किंवा ड्रम वाजवायचं. मग ती चावी दिल्यानंतर त्याच्यामध्ये कुठली एनर्जी, चावी दिल्यानंतर कुठली एनर्जी स्टोअर फॉर्म मध्ये सांगितलं, धरणाच्या म्हणजे साठवलेल्या धरणाच्या पाण्यामध्ये पण ती एनर्जी असते. कुठली? येस, इट इज नथिंग बट अ पोटॅन्शियल एनर्जी. या पोटॅन्शियल एनर्जीमुळे काय होत असतं, ज्यावेळेस आपण त्या खेळण्याला चावी देत असतो ते खेळणं पुढे पुढे पळत असतं किंवा चालत असतं. सो अशा पद्धतीने याला 3 मार्क्स होते आणि याला 1 मार्क, असे 4 मार्क्स तुमचे आय थिंक इथे फिक्स झालेले आहे. सो आय थिंक पूर्व चाचणीमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात ही कन्सेप्ट तुमची आज इथे क्लिअर झाली असेल. सो लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, दिस इज आवर नेक्स्ट क्वेश्चन. सो व्हॉट इज क्वेश्चन नंबर 5, व्हॉट विल वी डू टू सेव्ह द वॉटर. आता याचा प्रश्न तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. 2 मार्काचा प्रश्न आहे, ऍटलीस्ट 4 पॉइंट तरी तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आता तुमचं प्रत्येकाचं उत्तर इथे वेगळं असू शकतं की पाणी जे आहे, आपलं पाणी जे आहे ते सेव्ह करण्यासाठी, पाण्याचं संवर्धन करण्यासाठी, पाण्या वेस्ट जाऊ नये म्हणून तुम्ही काय कराल. मग डेली तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये काय काय करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करणार आहे, क्लोज द टॅप. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला नळ जो आहे तो चालू दिसला, पाणी उगाच वाया जातं, तर तुम्ही तिथे जो टॅब आहे तो बंद. वेन आय सॉ दॅट इज वॉटर इज रनिंग or there is wastage of water, I close the tap. Okay, next one, I reuse the water. बघा, रियूज करू शकतात. रियूज द वॉटर कशा पद्धतीने, तुमचं जे किचनचं सांडपाणी आहे, किचन मध्ये तुमचे भाजीपाला धुण्यासाठी किंवा हे जे पाणी आहे सांडपाणी, ते तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये वापरू शकता. रियूज द वॉटर, किचन वॉटर, किंवा तुमचं फ्लोअर साफ करण्यासाठी पण तुम्ही तिथे वापरू शकता. देन व्हॉट यू कॅन डू, दॅट इज वेअर देर इज अ लिकेज or damaged pipes or tabs, अशा ठिकाणी की जिथे ते टॅब्स डॅमेज झाले आहे, खराब झालेले आहे, पाणी कंटिन्यू गळत आहे, तिथे काय करणार आहे, रिपेअर करणार आहे.
रिपेअरिंग, दिस इज ऑल्सो ऑप्शन. उत्तर मात्र तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. आता मी पूर्ण उत्तर फक्त तुम्हाला आयडिया देते की कशा पद्धतीने आन्सर. रिपेअर द टॅब्स और पाईपलाईन्स. पाईपलाईन्स काय करू शकता तुम्ही तिथे ह्या रिपेअर करायला, तुम्ही स्वतः नाही पण तुमच्या एल्डर्सला ह्या सांगू शकता. रिपेअर द टॅप्स और पाईपलाईन्स. अजून काय करू शकतात, यूज वॉटर स्पॅरिंगली. कधी कधी तुम्ही गाडी धुण्यासाठी डायरेक्टली नळीने गाडी धुवत असतात किंवा सडा मारण्यासाठी देर इज लॉट ऑफ वेस्टेज ऑफ वॉटर, देअरफॉर वी डू नॉट यूज directly pipes to wash the car, we use bucket and mug to wash the car. Use bucket and mug. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने अजूनही काही आन्सर्स लिहू शकता. टू वॉश द कार. आणि हे आता मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही फुल सेंटेन्स मध्ये इथे आन्सर लिहायचं आहे. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. अशा पद्धतीने 2 मार्क्सला आहे. 4 पॉइंट्स तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे. 2 पॉइंट्स लिहिले तरी चालतील पण व्यवस्थित लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच व्हिटॅमिन्स वी गेट फ्रॉम दिस सबस्टन्स विच डिसीज वी कॉज ड्यू टू इट्स डेफिशियन्सी. आता इथे एक सबस्टन्स तुम्हाला कलर चित्र दाखवलेलं असणार आहे. कसलं चित्र आहे तर तुम्हाला ते येलो कलरचं एक छोटंसं फ्रूट दिलेलं आहे. फ्रूट नाही म्हणता येणार त्याला, लेमन सगळ्यांना माहिती आहे. तर हे कसलं पिक्चर आहे, इट्स द पिक्चर ऑफ लेमन, म्हणजे लिंबाचं चित्र आहे. मग आता लेमन मधून आपल्याला जे आंबट फळ असतं त्याच्यापासून कुठलं विटामिन मिळत असतं, येस वी गेट व्हिटॅमिन सी. विटामिन सी जे आहे ते आपल्याला लेमन मधून मिळत असतं, विटामिन सी मिळत असतं. देन वी कॉजेस विच डिसीज. आता विटामिन सी च्या डिफिशियन्सीमुळे आपण बघितलं, ए च्यामुळे काय होत असतं, नाईट ब्लाइंडनेस, बी मुळे बेरी होत असतं. तसं सी मुळे काय होत असतं, वी कॉजेस द डिसीज स्कर्वी ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. विटामिन सी च्या डिफिशियन्सी मुळे काय होत असतं, स्कर्वी नावाचा दातांचा आजार होत असतो. काय होत असतं, देर इज अ ब्लिडिंग गम्स, म्हणजे दातांमधून काय होत असतं, रक्त येत असतं. तुमच्या हिरड्यांमधून दातांमधून काय येत असतं, रक्त येत असतं. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहे. सो आय थिंक याचे 2 मार्क्स आणि याचे 2 मार्क्स तुम्हाला अशा पद्धतीने मिळतील. लेट्स सी आर नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, दिस इज आर नेक्स्ट क्वेश्चन आणि यानंतर आपला असणार आहे एक क्वेश्चन, म्हणजे आपली ही पूर्व चाचणी पूर्ण होणार आहे इथे. तर काय आहे, राईट डिफरन्स बिटवीन युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग आता तुम्हाला 6th स्टँडर्डला हा क्वेश्चन आहे. मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन मध्ये 2 मार्कला तुम्हाला त्याच्यातला फरक स्पष्ट करायचा आहे. म्हणजे एक रेषीय गती आणि नैक रेषीय गती मराठीमध्ये आपण त्यांना म्हणणार. आता युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय, एका सरळ रेषेमध्ये जी गती असते त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणत असतो. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे की सरळ रेषेतच असते पण ती जी त्याची जी पोझिशन आहे ती कंटिन्युअसली चेंज होत असते, त्याला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणत असतो. आता त्याचे मार्क्स कसे मिळणार, तुम्ही इकडे फर्स्ट पॉइंट मध्ये याची डेफिनेशन आणि याची डेफिनेशन लिहिणार आणि सेकंड पॉइंट मध्ये त्याचे एक्झाम्पल्स लिहिणार. व्हेरी सिंपल. आता डेफिनेशन खूप सोपी आहे. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इज ॲट स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जेव्हा ऑब्जेक्टची गती असते त्याला आपण काय म्हणत असतो, युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणत असतो. आता तुम्ही जे सोल्जर्स आहे म्हणजे तुमचे जे सैनिक परेड करतात अगदी सरळ एका रेषेमध्ये काय करत असतात, संचलन करत असतात. सो मार्चिंग ऑफ द सोल्जर्स और परेडिंग सोल्जर, दिस इज द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि आता आपण बघणार आहोत नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता याची डेफिनेशन अगदी सेम आहे बघा. When the distance traveled by an object is at straight line is an unit time, get changing. फक्त काय करायचं, हा शब्द आपल्याला इथे ऍड करायचा आहे, गेट चेंजिंग. म्हणजे सरळ रेषेत आहे पण ती काय होती, चेंज होती, कंटिन्युअस चेंज होते. त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घसरगुंडी खेळला असाल, घसरगुंडी खेळत असताना बघा आपला त्याचा स्पीड कमी करू शकतो, जास्त करू शकतो, आपल्या मनावरती आहे. सो व्हॉट इज द एक्झाम्पल, दॅट इज मोशन ऑफ गर्ल्स मुव्हिंग फ्रॉम स्लाइड. स्लाइड वरून एखादी मुलगी किंवा मुलगा घसरगुंडी खेळतो, त्याची मोशन काय असणार आहे, सेम असणार आहे का, नो, इट्स नॉट सेम, इट्स चेंजिंग. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज द नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अशा पद्धतीने तुम्ही हा डिफरन्स लिहू शकतात. स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि तुम्हाला याचे 2 मार्क्स मिळू शकतात. सो लेट्स सी आर लास्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज आर लास्ट क्वेश्चन. या पूर्व चाचणीमधला शेवटचा प्रश्न आहे. काय क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू व्हेन युअर फ्रेंड गेट मायनर बर्न ऑर स्कार्स. ओके, 2 मार्क्सला हा प्रश्न आहे. एकूण 20 मार्कांची ही चाचणी होती ज्याच्यामध्ये हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की तुमचा एखादा मित्र आहे त्याला भाजलं किंवा पोळलं, तर मग अशा वेळेस तुम्ही फर्स्ट एड म्हणून काय करणार आहे, तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, फर्स्ट एड म्हणून, दॅट इज यू गिव्ह द इमोशनल सपोर्ट. तुम्ही काय करणार, आता मी हे शॉर्टकट मध्ये सांगते, तुम्ही फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहिणार आहात. पहिले आपण त्या तुमच्या मित्राला, अरे तू घाबरू नकोस,
असं इमोशनल, वी गिव्ह द इमोशनल सपोर्ट टू आवर फ्रेंड. त्यानंतर काय करणार आहे, वी गिव्ह कोल्ड वॉटर टू ड्रिंक. मग त्याला आपण लगेच काय करणार, पाणी प्यायला देणार, किंवा सगळ्यात पहिले जिथे भाजलंय तिथे काय करणार, थंड पाण्याची आपण धार धरणार. वी पुअर अ कोल्ड वॉटर. पुअर अ कोल्ड वॉटर म्हणजे आपण जिथे भाजले, पुअर कोल्ड वॉटर ऑन बर्न्स ऑर स्कार्स. जे स्कार्स आहे तिथे तुम्ही काय करणार, थंड पाण्याची धार धरणार, त्याला पाणी प्यायला देणार आहे. किंवा जर मेजर स्कार्स असेल किंवा तिथे जास्त त्याला खूप लागलं असेल किंवा जास्त भाजलं असेल, वी इमिडिएटली टेल टू आवर एल्डर्स ऑर द बिग पर्सन ऑर एल्डर पर्सन इन अ होम. घरात जी मोठी व्यक्ती आहे त्यांना लगेच सांगायचं आणि इमिडिएटली शिफ्ट टू द हॉस्पिटल. जास्त जर असेल तर हॉस्पिटलमध्ये लगेच काय करायचं, त्याला हलवायचं आहे. पण प्राथमिक उपचार थोडं लागलं असेल तर आपण अजून काय करू शकतो, यू यूज द डेटॉल और अँटीसेप्टिक लोशन टू मेक द स्कार्स जर्म फ्री. ते स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही काय करू शकतो, अँटीसेप्टिक जे आहे अँटीसेप्टिक यूज करू शकतात आणि ते काय करू शकतात, जर्म फ्री करू शकतात. अशा पद्धतीने मी इथे शॉर्टकट मध्ये लिहिलं आहे, तुम्ही फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहा. अशा पद्धतीने आपली ही पूर्व चाचणी उत्तर जी आहे ती 20 गुणांची इथे पूर्ण झालेली आहे. सो आय थिंक तुम्हाला हे 20 गुण नक्की पडतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. बघत राहा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या DS डिजिटल स्कूल सोबत.